नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा योजनेअंतर्गत शेळी पालन या घटकासाठी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. शेळी पालनासाठी कुठे अर्ज करायचा, पात्रता काय आहे, कोणती कागदपत्रे लागणार, किती अनुदान मिळणार आणि अनुदान मिळवताना कोणत्या अटीचे पालन करणे बंधनकारक आहे, या सर्व प्रश्नाची अधिकृत माहिती सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी चूक तुमचे हजारो रुपयाचे अनुदान रोखू शकते. आणि जर तुम्हाला शेती, सरकारी योजना आणि कृषी अनुदानाबाबत अशीच माहिती पाहिजे असेल तर आत्ताच पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्रता निकष. सर्वात आधी पात्रता कोणाला आहे हे समजून घेऊया. या योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळणार नाही. पोखरा प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेले 7201 गावातील लाभार्थीच ह्या योजनेसाठी पात्र असतील. तसेच भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा महिला, परित्यक्त महिला किंवा घटस्फोटित महिलांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमचे गाव पोखरा प्रकल्पात समाविष्ट आहे की नाही हे नक्की चेक करा. जर तुम्हाला तुमचे गाव पोखरा योजनेत आहे की नाही हे कसे चेक करायचे पाहायचे असेल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. कोणते गाव ह्या प्रकल्पामध्ये समाविष्ट आहे ते नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची अट म्हणजे एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच या घटकाचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने आधीच या घटकाचा लाभ घेतला असेल तर त्याच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा लाभ मिळणार नाही. यापूर्वी लाभ घेतला असेल तर अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेतून याच प्रकारचा शेळी पालन घटकाचा लाभ घेतला असेल तर अशा अर्जदाराला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अर्ज करताना खरी माहिती देणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूमिहीन असल्याचा पुरावा. भूमिहीन कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी तहसीलदार यांनी दिलेल्या भूमिहीन असल्याचा दाखला अनिवार्य आहे. हा दाखला नसल्यास अर्ज अपूर्ण मानला जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी हा कागदपत्र तयार ठेवा. शेतकरी मित्रांनो, पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधवा, परित्यक्त आणि घटस्फोटित महिलांसाठी. जर अर्जदार विधवा, परित्यक्त किंवा घटस्फोटित महिला असेल तर सक्षम अधिकाऱ्याने दिलेले संबंधित प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र असल्यास त्या प्रवर्गातून लाभ मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता बघूया अनुदान मर्यादा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अनुदान किती मिळणार. जर तुम्ही उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीच्या शेळ्या खरेदी केल्या तर आर्थिक मापदंडाच्या 75% किंवा जास्तीत जास्त 36,232 पर्यंत अनुदान मिळू शकते. आणि जर इतर स्थानिक जातीच्या शेळ्या खरेदी केल्या तर आर्थिक मापदंडाच्या 75% किंवा जास्तीत जास्त 29,690 पर्यंत अनुदान दिले जाईल. त्यामुळे कोणती जात निवडायची हे ठरवताना अनुदानाची रक्कमही लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेळी गट कसा खरेदी करायचा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेळ्या किती आणि कोणत्या घ्यायच्या. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी 4 शेळ्या आणि 1 बोकड असा गट खरेदी करणे बंधनकारक आहे. शेळ्या उस्मानाबादी, संगमनेरी किंवा तुमच्या स्थानिक वातावरणात तग धरणाऱ्या स्थानिक जातीच्या असू शकतात. कोणती जात घ्यायची याचा निर्णय मात्र लाभार्थी स्वतः घेऊ शकतो. म्हणजे शासनाने जातीचे पर्याय दिले आहेत, पण अंतिम निवड तुमची असेल. पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेळ्या कुठून खरेदी करायच्या. अनेक शेतकरी इथे चूक करतात. कोणत्याही बाजारातून किंवा खाजगी विक्रेत्याकडून शेळ्या खरेदी करून चालणार नाही. या योजनेअंतर्गत शेळी गटाची खरेदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाकडून करणे बंधनकारक आहे. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा. शेतकरी मित्रांनो, पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेळ्या आणि बोकडाचे वय किती असावे. शेळी गट खरेदी करताना शेळ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताच्या म्हणजेच प्रजननक्षम असणे आवश्यक आहे. तसेच बोकडाचे किमान वय 1 वर्ष पूर्ण असावे. या अटी पूर्ण झाल्यावरच संबंधित गट या योजनेसाठी ग्राह्य धरला जाईल. शेतकरी मित्रांनो, पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरेदी समितीच्या उपस्थितीत खरेदी. आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे शेळ्या खरेदी करताना खरेदी समितीची उपस्थिती अनिवार्य आहे. समितीच्या उपस्थितीशिवाय केलेली खरेदी मान्य होणार नाही. त्यामुळे कोणतीही घाई न करता अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखालीच खरेदी करा. पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विमा आणि वाहतूक खर्च.
शेळी गटाची खरेदी झाल्यानंतर वाहतूक आणि विम्याचा खर्च लाभार्थ्यांनाच करावा लागणार आहे. म्हणजे हा खर्च शासनाकडून दिला जाणार नाही. त्यामुळे यासाठी आधीच आर्थिक नियोजन करून ठेवा. 3 वर्षाचा विमा बंधनकारक आहे. या योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या शेळ्यांचा 3 वर्षासाठी विमा काढणे आवश्यक आहे. हा विमा लाभार्थी आणि संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या संयुक्त नावाने केला जातो. भविष्यात शेळ्यांचे नुकसान झाल्यास हा विमा महत्त्वाचा ठरतो. शेतकरी मित्रांनो, पुढील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे NDLM टॅगिंग आणि नोंदणी. शेळ्या खरेदी केल्यानंतर त्यांचे टॅगिंग आणि NDLM म्हणजे नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन मध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याच्या मदतीने केली जाते. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, पुढील शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लसीकरण आणि पशुवैद्यकीय सेवा. शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे सर्व शेळ्यांचे वेळेवर लसीकरण करणे आणि आवश्यक त्या पशुवैद्यकीय सेवा घेणे. यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क ठेवा. तालुका कृषी अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करावी. शेतकरी मित्रांनो, पोखरा योजनेअंतर्गत शेळी पालनाचा लाभ घ्यायचा असेल तर या सर्व अटीचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही अट मोडल्यास अनुदान मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आणि शेळ्या खरेदी करण्यापूर्वी हे सर्व नियम नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोखरा योजनेअंतर्गत शेळी पालनासाठी पात्रता, अनुदान, खरेदीचे नियम आणि महत्त्वाच्या अटी सविस्तर समजून घेतल्या. आता जर तुम्हाला मोबाईलवरून पोखरा योजनेसाठी शेळी पालनाचा अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे अपलोड करायची आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या यावर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये अर्ज असे नक्की लिहा. तुमच्या प्रतिसादानुसार पुढच्या व्हिडिओमध्ये मोबाईलवरून स्टेप बाय स्टेप अर्ज भरून दाखवणार आहे. त्यामुळे अशा सरकारी योजना आणि कृषी अनुदानाची अचूक माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. भेटूया पुढच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.